रेल्वेने तिकीट परताव्याचे नियम बदलले. तुम्ही रेल्वेनेचा प्रवास करत असाल तर तिकिटांसंदर्भात ही माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण भारत सरकार आणि भारतीय रेल्वे प्रशासनाने 2026च्या एप्रिल महिन्यात ट्रेन तिकीट रद्दीकरण आणि रिफंड धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेत. त्यानुसार आता प्रवाशांसाठी तिकीट रद्द करताना आणि रिफंड मिळवताना बदललेले नियम लागू केले जात आहेत. ट्रेन जी आहे ती नियोजित वेळेपेक्षा 24 किंवा 72 तास आधी तिकीट रद्द केलं तर तिकीट भाड्यामध्ये तुम्हाला 25% वजा करून तुमचा रिफंड आहे तो परत मिळणार आहे. 8 तासांपूर्वी जर रद्द केलं तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाहीये. ही माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तिकीट जर फुल्ली वेट लिस्टेड असेल तर त्यावर तुम्हाला जागा मिळणार नाही, तर सिस्टीमद्वारे पूर्ण रिफंड तुम्हाला मिळू शकतो. पण विशिष्ट वेळेच्या आत ते रद्द करणं आवश्यक आहे असं देखील म्हटलं जात आहे. खरं तर याआधी प्रवाशांना काही तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यानंतर काही रक्कम परत मिळत होती. मात्र आता हा नियम अधिकच काटेकोरपणे केला गेलाय. त्यामुळे हे बदल जे आहे ते माहितीनुसार अंत्यक्षणी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सिस्टीममध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी केले गेले. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान या तिकिटांच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे, तरच तुमचा प्रवास सुरळीत होईल, तुम्हाला रिफंड मिळेल. आपलं तिकीट रद्द करण्यापूर्वी नवीन तपशिलांची माहिती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जर प्रवासात बदल असेल तर वेळेत रद्दीकरण करण्याचा विचार करा, जेणेकरून रिफंडचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.